एका 69 वर्षीय वृद्धाने सुमारे 1 तास बिबट्याची झुंड दिल्याची घटना आपण फक्त एखाद्या चित्रपटात पाहिली असेल. मात्र प्रत्यक्ष राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. खंडेराव शेटे या वृद्धाने चक्क बिबट्याशी झुंज देऊन स्वतःचा जीव वाचवला. खंडेराव मुरलीधर शेटे वय वर्ष 69 हे राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खंडेराव शेट्टे 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान गोटुंबे आखाडा परिसरातील त्यांच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. ते पिकाला पाणी देत असताना शेजारच्या शेतात दाब धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांच्या हात जबड्यात धरून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी खंडेराव शेट्टे या वृद्धाने तरुणाला लाजवेल असे धाडस करून बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी खंडेराव शेट्टे यांनी दगड काठीशी हातात येईल त्याने बिबट्याचा प्रतिकार केला. त्याची बिबट्याबरोबरची ही झुंज सुमारे 1 तास सुरू होती. खंडेराव शेट्टे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते, तर दुसरीकडे बिबट्याही प्रचंड जखमी झाला. अखेर बिबट्याने खंडेराव शेट्टे हे 69 वर्षीय वृद्धासमोर हार मानली. जणू काही 1 तास झुंज देऊन दोन्ही बिबटे घायाळ झाले होते आणि जोराच्या धापा टाकून एकमेकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील काही शेतकरी जमा झाले. त्यांनी बिबट्याला दगडगोटे मारण्यास सुरुवात केली. तेव्हा बिबट्या शेजारच्या उसात पळून गेला. तेव्हा जखमी झालेले खंडेराव शेट्टे यांना काही जणांनी रुग्णालयात नेऊन दाखल केले. गेल्या 4 दिवसापासून खंडेराव शेट्टे यांच्यावर राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी गणराज्य न्यूजला घडलेला सर्व प्रकार सांगितला. गोटुंबे आखाडा परिसरात वारंवार बिबट्याचा वावर दिसून येत आहे. वन विभाग प्रशासनाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेट्टे कुटुंबियांनी केली. खरंच एका 69 वर्षीय वृद्धाने सुमारे 1 तास बिबट्याशी झुंज करून स्वतःचा जीव वाचवला. हा प्रकार एखाद्या चित्रपटात शोभेल असाच आहे.